हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल अँड हा आहे तुमच्या सी-के-एनचा वन शॉट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्टडी कशी करायची, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप युजफुल ठरणार आहे तुम्हाला एक्झामसाठी. तर चला स्टार्ट करूया आपण. तुमचा फर्स्ट युनिटपासून आहे डी सी नेटवर्क. ओके, आपण हा सिलेबस क्वेश्चन आन्सर टाईपमध्ये कव्हर करणार आहोत इन्स्टेड ऑफ तुमच्या सिलेबसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधून. तर चला बघूया 2 मार्कचा फर्स्ट क्वेश्चन. डिफाईन नोड अँड ब्रांच काय आहे ते. ओके, तर डेफिनेशन्स आहेत एम एस बी टीच्या मॉडेल आन्सर पेपरमधल्या. थोडेफार चेंजेस आले तर कन्फ्यूज होऊ नका. जे तुम्ही स्टडी केलं आहे तेच तुमच्याकडे ठेवा. ओके, आणि कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर डिफाईन नोड आणि ब्रांच 2 मार्कचा क्वेश्चन आहे. नोड काय असतं? नोड इज अ जंक्शन और कॉमन पॉईंट इन नेटवर्क वेअर 2 or more ब्रांचेस मीट. ओके, त्यानंतर ब्रांच काय इज डिफाईन ॲज द पार्ट ऑफ अ नेटवर्क विच लाय बिटवीन 2 जंक्शन. ठीक आहे, क्विकमध्ये सांगतो तुम्हाला. हा जो तुमचा पॉईंट आहे इथे 1, 2 और मोर ब्रँचेस मिळतात, हा झाला नोड. त्यानंतर हे ए आणि बी जर याला मी नाव दिलं तर हा झाला तुमचा ब्रांच. त्यानंतर ही झाली तुमची अनदर ब्रांच. त्यानंतर जो लूप फॉर्म होतो तुमचा, ज्यातून करंट फ्लो होतो, हा झाला तुमचा लूप. क्लोज पाथ. ओके, जिथे क्लोज पाथ फॉर्म होतो तो झाला तुमचा लूप. अशा 3 डेफिनेशन्स तुम्हाला विचारू शकतात, 2 विचारतात, त्याच्यामध्ये लूप पण ॲड करू शकतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा. 4 मार्कचा क्वेश्चन्स आहे हा. जनरली कधी कधी 2 मार्क्सला विचारतात, पण जनरली 4ला पण विचारू शकतात. गिव्ह 4 स्टेप्स टू सॉल्व नोडल अनालिसिस. नोडल अनालिसिस कसं सॉल्व करतो आपण? ठीक आहे, मार्क ऑल द नोड प्रेझेंट इन द नेटवर्क. ओके, इन्क्लुडिंग रेफरन्स काउंट अँड आर आयडेंटिफाईड अँड मार्क. जितके पण तुमचे नोड्स आहेत. ओके, आपण पुन्हा या स्कीमॅटिकमध्ये येऊया. बघा, इथे तुमचे नोड्स तयार होतात. ए नोड, तर मी याला नाव देणार व्ही ए. त्यानंतर हा माझा रेफरन्स नोड झाला ग्राउंड, याला नाव देणार व्ही बी. असे पूर्ण नोड्स जितके असतील तितके तुम्हाला मार्क करून घ्यायचे फर्स्ट. त्यानंतर त्याचे इक्वेशन बनवायचे. नंतर ब्रांच मार्क करून घ्यायच्या. जसं माझी ही ए बी ब्रांच झाली, त्यानंतर ही बी बी आणि इथे सी ब्रांच तयार करेल मी. अजून एक ही माझी एक ब्रांच तयार झाली. ओके, या प्रकारे ब्रांच तयार करून घ्यायच्यात. त्यानंतर करंट इक्वेशन केसीएल तुम्हाला माहिती आहे, इकडे केसीएल अप्लाय करायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, केसीएल इक्वेशन राईट करून घ्यायचे प्रत्येकाचे. आणि फोर्थ स्टेप असणार आहे, ते इक्वेशन जे तयार झालेत तुमचे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि या प्रकारे तुम्ही एका पर्टिक्युलर करंट रजिस्टरमधून फ्लो होणारा करंट फाइंड करू शकता. ओके, या 4 स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, फॉर्म्युला टू कन्वर्ट डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन. तर डेल्टाचं स्टार कन्व्हर्जन म्हणजे कसं करायचं हे आपण बघणार आहोत. तर तुम्हाला एक स्टार डेल्टा तुम्हाला माहिती आहे, हा एक डेल्टा झाला, याचं कन्व्हर्जन तुम्हाला स्टारमध्ये करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक रजिस्टरचे फॉर्म्युले राईट करायचे. आता बघा, R1 साठी काय, जर तुम्ही रिमेंबर केले असतील काही फॉर्म्युले तर तुम्ही स्किप करू शकता किंवा लक्षात ठेवा. या व्हॅल्यू तुम्हाला फिक्स ठिकाणी रोटेट करायचं आहे. जर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करणार असेल तर RA, RB, RC. त्यानंतर इकडे बघा R1, R2, R3 याचा सिक्वेन्स बघून घ्या. सेम ठिकाणी तुम्ही हे जे नाव दिलेत R1, R2 हे आले पाहिजे. तर बघा, R1 कसं काढतो आपण? ओके, हा माझा R1 काढायचा आहे मला डेल्टा टू स्टारसाठी. तर मी काय करणार, त्याचे जे नियर बाय ब्रांच आहेत RB आणि RC यांचं मल्टिप्लिकेशन करणार. आणि खाली असणार माझं तिन्ही रजिस्टरचं ॲडिशन. ओके, त्यानंतर मला जर R2 काढायचा आहे, तर बघा माझा हा R2 या ठिकाणी आहे. R2 साठी मी काय करणार, ॲडजस्टंट ब्रँचचं मल्टिप्लिकेशन घेणार, म्हणजेच RA इंटू RC डिवाइड बाय तिघींचं 3 रजिस्टरचं ॲडिशन खाली. ओके, त्यानंतर मला तिसरा रजिस्टर काढायचा आहे R3. ओके, R3 साठी काय असणार माझं, ॲडजस्टंट ब्रांच कोणत्या आहेत, RA, RB. तर RA इंटू RB आणि खाली तिघांचं ॲडिशन. बघा, इथं लक्षात काय ठेवायचं आहे, सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे, RA, RB, RC. ज्यावेळेस तुम्हाला स्टार फाइंड आउट करायचा आहे त्यावेळेस तुमचा हा R1 असणार. R1 साठी तुम्ही काय करणार, ॲडजस्टंटच्या ब्रांच आहेत त्याच्या शेजारच्या RC आणि RB याला मल्टिप्लाय करणार आणि डिवाइड बाय सम ऑफ टोटल RA, RB, RC. सेम तुमचं या ठिकाणी असणार R3, या ठिकाणी असणार R2. चा सिक्वेन्स फक्त लक्षात ठेवा, RA, RB, RC, R1, R2, R3. सेम फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असतो तुमचा स्टार टू डेल्टा. ठीक आहे, इथे पण तो सिक्वेन्स ठेवा, R1, R2, R3, RA, RB, RC. ओके, आता बघा, इकडे RA च्या व्हॅल्यू काढायच्यात तुम्हाला. ओके,
तर मला माझ्या या आर एची व्हॅल्यू काढायची आहे. बघा हा माझा अपोजिटचा आर ए. तर आर एची व्हॅल्यू काढताना मी सिम्पल काय करणार, प्रत्येक आपल्याकडे 3 रजिस्टर आहेत, R1, R2 आणि R3. तिन्हीचं कॉम्बिनेशन घ्यायचं. जसं R1 इंटू R2 प्लस R1 R3 प्लस R2 R3 आणि हे सेम राहणार आहे तुमचं 3 याला. आणि नंतर काय करायचं, आर एसाठी खाली R1 घ्यायचं, आर बी असेल तर हे सेम असणार, त्याच्या फक्त डिवाइडमध्ये R2 आणि RC असेल तर सेम ठेवायचं आणि डिवाइडमध्ये R3. सिम्पली तुम्ही लक्षात ठेवू शकता ह्या गोष्टी. आर स्टार टू डेल्टा कसं करायचं आणि डेल्टा टू स्टार कसं करायचं. फक्त हा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे, त्यानंतर तुम्ही इझिली रिमेंबर करू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, ड्रॉ द प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स अँड आयडल करंट सोर्स. ओके, लक्षात ठेवा आपण या ठिकाणी तुम्हाला खूप वेळा व्होल्टेज सोर्स बघायला मिळणार आहे. हा तुमचा सिम्पल व्होल्टेज सोर्स आहे, ठीक आहे. बट हा झाला तुमचा आयडल व्होल्टेज सोर्स. जर तुम्हाला प्रॅक्टिकल सांगितला तर तुम्हाला त्याच्या सिरीजमध्ये एक रजिस्टर काढावा लागेल. ओके, V0 हा झाला तुमचा प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. करंट सोर्स कसा काढतो आपण, एक सर्कल काढून, हा झाला तुमचा करंट सोर्स. आता बघा इकडे तुम्हाला आयडियल करंट सोर्स सांगितलेला आहे. जर तुम्हाला सांगितलं की प्रॅक्टिकल करंट सोर्स दाखवा, तर तुम्हाला इकडे एक पॅरलल मध्ये रजिस्टर काढायचा आहे, RSH म्हणजे शंट रजिस्टर. ओके, हा झाला तुमचा प्रॅक्टिकल करंट सोर्स. आता मला जर आयडल व्होल्टेज सोर्स सांगितलं तर मी काय करणार, फक्त V प्लस मायनस. हा झाला माझा आयडल व्होल्टेज सोर्स. आणि आयडल करंट सोर्स एक करंटची डायरेक्शन दाखवणार. हा झाला माझा आयडल करंट सोर्स. एकदम सोपं आहे बघा, लक्षात ठेवायला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हे दाखवायचं आहे तुम्हाला, IS म्हणजे करंट सोर्स, V म्हणजे व्होल्टेज, R म्हणजे सिरीज रजिस्टर किंवा इंटरनल रजिस्टर म्हणतात त्याला. त्यानंतर इकडे एक प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला, एक्सप्लेन द स्टेप्स फॉर कन्वर्टिंग प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स इनटू प्रॅक्टिकल करंट सोर्स. आता बघा आपण आत्ताच बघितलं प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स कसा असतो, V आणि हा R. ओके, हे माझे पॉईंट्स. आता हा माझा R आहे, हा माझा V आहे. मला याला काय करायचं आहे की प्रॅक्टिकल करंट सोर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर सिम्पल काय करायचं, Vच्या जागी I काढायचं आणि हा R पॅरललमध्ये घ्यायचा. हा झाला तुमचा प्रॅक्टिकल करंट सोर्स, सॉरी हे I0. आता तुम्ही म्हणसाल या आयची व्हॅल्यू कशी काढायची आणि हा R काय, R तुमचा ॲज इट इज राहणार आहे. आरची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची नाही आहे, फक्त तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची या आयची. तर आयची व्हॅल्यू काय असणार आहे, आपण फर्स्ट याला शॉर्ट करतो. जर या सर्किटमधला तुम्हाला आय काढायचा असेल तर आय काय असणार याचा, I इज इक्वल्स टू V बाय R. झालं, हीच व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी पुट करायची आहे. समजलं, व्होल्टेज सोर्स विथ सिरीज रेजिस्टन्स आणि त्याचं जर करंट करायचं असेल तर करंट सोर्स विथ पॅरलल रेजिस्टन्स. या स्टेप्स तुम्हाला इकडे दिलेल्या आहेत कसं करायचं, फक्त हा फॉर्म्युला लिहून घ्या, I इज इक्वल्स टू V बाय R. आणि RS म्हणजे व्होल्टेज सोर्सचा सिरीज रेजिस्टन्स आणि करंट सोर्सचा शंट रेजिस्टन्स यांची व्हॅल्यू सेम राहणार आहे. फक्त व्हॅल्यू चेंज कशाची होईल, व्होल्टेजच्या ऐवजी तुमचं करंट येईल. आणि करंट किती असणार आहे, V बाय R. याचे प्रॉब्लेम्स पण विचारतात. त्यानंतर KCL क्लोज, KCL काय, KCLचे डेफिनेशन्स 2 मार्काला विचारू शकतात, त्यामुळे तुम्ही क्विकली लक्षात ठेवा. एका नोडवरती जे करंट येतं, ठीक आहे, हा माझा एक नोड पॉईंट आहे A. या ठिकाणी माझे 2 इनकमिंग करंट आहे आणि 2 आउटगोईंग करंट आहे, I1, I2, I3 आणि I4. तर KCL काय सांगते, या नोडवरती जी करंटची समिशन असणार आहे ती असणार आहे 0. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर KVL लक्षात ठेवायचा आहे, अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेज अराउंड अ क्लोज लूप इन अ सर्किट मस्ट बी इक्वल टू 0. इकडे क्लोज लूप मधलं व्होल्टेज 0 असतं KVL मध्ये. KCL काय सांगतोय तुम्हाला, द करंट इंटरिंग इन द नोड अँड करंट आउट गोईंग इन द नोड इज इक्वल. चॅप्टर समजला. याच्यामध्ये थेरोटिकली जास्त तुम्हाला येणार नाही आहे, जास्त तर तुम्हाला या चॅप्टरमधून प्रॉब्लेम्स येतील, न्यूमेरिकल्स येतील, ते पण आपण बघणार आहोत. ओके, क्विकली तुम्हाला काय बघायचं आहे, नोड ब्रँचच्या डेफिनेशन्स बघायच्या आहेत, नोडल अनालिसिसच्या स्टेप्स, स्टार टू डेल्टा, डेल्टा टू स्टार, त्यानंतर आयडल व्होल्टेज सोर्स, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स आणि त्याचं स्टेप्स काय आहेत. तर त्यानंतर KCL KVLच्या क्विकली डेफिनेशन्स बघून घ्या. तर नेक्स्ट युनिट आहे तुमचा नेटवर्क थेरम. याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 4
थेरम्स आहेत ते थेरम स्टेट करायला विचारतात 2 मार्काला आणि सेम थेरम तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारतात 4 मार्काला. याच्यावरती 2 ते 3 प्रॉब्लेम तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. 2 ते 3 न्यूमेरिकल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे स्टेट द मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. तर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम काय म्हणतंय की मॅक्झिमम पॉवर इज ट्रान्सफर फ्रॉम सोर्स टू लोड. ओके, वेन द लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू थेव्हनिन इक्वॅलंट रेजिस्टन्स ऑर सिंपली लक्षात ठेवायचं तर काय ठेवायचं मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. नाव मोठं आहे ओके, बट एक्झॅक्टली आहे काय, जर तुमच्या सर्किटमधला सोर्स ओके आणि सोर्सचा इम्पेडन्स इज इक्वल्स टू तुमच्या सर्किटमध्ये एक लोड असतो. आपल्या सर्किटमध्ये काय असतं, एक सोर्स असतो एक लोड असतो आणि या दोघांचा इम्पेडन्स जर सेम असेल तर तुमच्या सर्किटमध्ये मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर होते. If your source impedance is equals to load impedance, then maximum power will be transferred from source to load. Next question is about the state the superposition theorem. Write a step to find current in the element using superposition theorem. Okay, 4 मार्कचा क्वेश्चन आहे. तुम्हाला 2 मार्क्सला फक्त स्टेट द सुपरपोजिशन थेरम म्हणून पण विचारू शकतात. तर सुपरपोजिशन थेरम काय असतं, in any linear network containing 2 or more sources, in a current in element is equal to algebraic sum of current caused by individual source acting alone while the other source are replaced by time being by resistance equals to their internal resistance. काही समजलं नाही? ठीक आहे, आपण बघू काय आहे. तर बघा एक सर्किट आहे त्याच्यामध्ये 2 किंवा 3 सोर्स आहेत. ठीक आहे, आपण कन्सिडर करू की 2 सोर्स आहेत. तर हे थेरम काय सांगतं, जर तुम्हाला इथून जर फ्लो होणारा करंट काढायचा असेल I1 ओके, तर तुम्ही तो काय करू शकता, फर्स्ट तुम्ही फक्त V1 ठेवायचा आणि V2 शॉर्ट करायचा किंवा याचा इंटरनल रेजिस्टन्स इथे रिप्लेस करायचा आणि I1 करंट काढायचा थ्रू V1. त्यानंतर सेम I1 काढायचा V2 ने. त्यावेळेस काय करायचं, V1 ला शॉर्ट करायचं किंवा त्याचा इंटरनल रेजिस्टन्स दिला असेल तर तो कन्सिडर करायचा आणि I1 बाय V2 आणि या दोन करंटची जर तुम्ही समिशन केली I1 इज इक्वल्स टू I2, हा झाला तुमचा टोटल करंट. हा एक सिम्प्लिफाय करण्याची प्रोसेस आहे. बघा याच्यामध्ये काय स्टेप्स असतात. सुपरपोजिशन थेरममध्ये सिलेक्ट वन एनर्जी सोर्स, रिप्लेस ऑल अदर एनर्जी सोर्स. एक एनर्जी सोर्स घ्यायचा, बाकीचे रिप्लेस करायचे विथ देअर इंटरनल रजिस्टर और ते शॉर्ट सर्किट करायचे जर इंटरनल रजिस्टर दिला नसेल तर. व्होल्टेज सोर्स असेल तर त्याला शॉर्ट करायचं, करंट सोर्स असेल तर ओपन करायचं. व्होल्टेज ड्रॉप अँड ब्रांच करंट ड्यू टू सिलेक्टेड एनर्जी सोर्स. आपण बघितलं एक व्होल्टेज सोर्स सिलेक्ट करायचा आणि त्याचे ब्रांच करंट आणि व्होल्टेज काढून घ्यायचे. त्यानंतर सेम स्टेप रिपीट करायच्या 1 2 3 अशी जितके तुमचे व्होल्टेज सोर्स असेल प्रत्येकासाठी स्टेप्स फॉलो करावं लागतील. त्यानंतर सगळ्यांचे ॲडिशन केली व्होल्टेज ड्रॉप आणि ब्रांच करंटची तर तुम्हाला इफेक्टिव्ह करंट मिळून जाईल. त्यानंतर नेक्स्ट थेरम आहे तुमचा थेव्हनिन थेरम. बघा थेव्हनिन थेरमची डेफिनेशन्स काय आहे, एनी नेटवर्क कंटेनिंग ॲक्टिव्ह पॅसिव्ह एलिमेंट and one or more independent voltage or current source can be replaced by equivalent network containing a voltage source okay called Thevenin equivalent voltage and series resistance called Thevenin equivalent resistance, where VOC or VTH is voltage measured across specified terminal with RTH. okay काय आहे हे सर्व बघा तुम्ही. एनी नेटवर्क कंटेनिंग ॲक्टिव्ह पॅसिव्ह एलिमेंट, वन ऑर मोर डिपेंडंट और इंडिपेंडंट व्होल्टेज और करंट सोर्स, हे सगळं कॉमन आहे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की कोणतंही नेटवर्क जर असेल तुम्हाला, आपण बघितलं नेटवर्क काय असतात त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल व्होल्टेज सोर्स असतात, रजिस्टर असतात. ओके, आयदर व्होल्टेज सोर्स असेल किंवा करंट सोर्स असेल. ओके, आणि किती जरी कॉम्प्लेक्स नेटवर्क दिलं तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या नेटवर्कला एका इक्विव्हॅलंट सर्किटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि तुमचं इक्विव्हॅलंट सर्किट कसं असणार आहे, ज्याच्यामध्ये फक्त एक व्होल्टेज सोर्स असेल, एक रजिस्टर असेल आणि हे तुमचे टर्मिनल्स असतील. ओके, ए आणि बी, आणि यामध्ये असेल तुमचा RL म्हणजे लोड रेजिस्टन्स. आणि या व्होल्टेजला नाव काय द्यायचं आहे तुम्हाला, VTH. हा झाला तुमचा RTH. VTH किंवा VOC म्हणजे ओपन सर्किट व्होल्टेज किंवा थेव्हनिन व्होल्टेज, आणि ओपन सर्किट रेजिस्टन्स किंवा थेव्हनिन रेजिस्टन्स. आणि जर तुम्हाला यातून I काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय असेल, ITH म्हणजे थेव्हनिन इक्विव्हॅलंट. जर करंट काढायचं असेल किंवा करंट थ्रू RL काढायचं असेल तर तो असेल VTH थेव्हनिन व्होल्टेज अपॉन RTH प्लस RL.
आणि हा बघा, हा सिमिलर टू तुमच्या तुम्ही जर प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सचा जो जर तुम्हाला जर प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स माहीत असेल, तर प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समध्ये काय असतं, एक व्होल्टेज सोर्स असतो आणि एक सिरीज रेजिस्टन्स असतो. सेम प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स म्हणजेच तुमचा थेवेनिन इक्विव्हॅलेंट सर्किट आहे. याच्यामध्ये काय आहे, एक व्होल्टेज सोर्स आहे, एक सिरीज रेजिस्टन्स आहे आणि हे दोन तुमची टर्मिनल्स आहेत आणि इकडे तुमचा लोड रेजिस्टर आहे. याला तुम्ही RL म्हणता. फक्त व्होल्टेज सोर्सला व्हीच्या ऐवजी इकडे VTH आणि सिरीज रेजिस्टन्सच्या ऐवजी RTH झालं. कोणत्याही सर्किटला तुम्ही तसं रिप्लेस करू शकता. म्हणजे थेवेनिन इक्विव्हॅलेंट सर्किट ज्याच्यामध्ये असतो एक VTH, एक RTH आणि लोड रेजिस्टर. त्यानंतरच्या स्टेप्स आहेत बघा, इकडे एक सर्किट आहे, हा तुमचा एक सोर्स आहे, ठीक आहे, हे तुमचे रेजिस्टर्स आहेत R1 R2. त्यानंतर RL तुमचा लोड रेजिस्टर आहे. तर सेकंड स्टेप काय करायची की याला त्याचे इंटरनल रेजिस्टर सोबत रिप्लेस करायचं. त्यानंतर तुमचे जे लोड रेजिस्टर आहे याला डिसेबल करायचं सर्किटमधून, ओपन सर्किट म्हणतो आपण त्यामुळे. आणि व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स दिला असेल तर तो इथे नोट डाऊन करायचा आणि हे सर्किट सॉल्व्ह करायचं. बघा आता हे तिन्ही रेजिस्टन्स सिरीजमध्ये येतात, तर हा झाला तुमचा RTH. RTH इक्वल्स टू काय, हा R प्लस R1 प्लस R2 झालं. आणि नेक्स्ट तुमचं सर्किट कसं असणार आहे, हा झाला तुमचा VTH, हा झाला RTH आणि लास्ट स्टेपला तुम्हाला इथे RL पुन्हा रिप्लेस करायचा आहे. आता हे सिंपल सर्किट झालं, याला तुम्ही इझिली ओम्स लॉ अप्लाय करून सॉल्व्ह करू शकता. थेवेनिन्स थेरम काय करतं की आपल्याला सर्किट अनालिसिस करायला सोपं करतं. जसं तुम्हाला एखादं कॉम्प्लेक्स सर्किट अनालिसिस करायचं असेल तर नोड, लूप हे सगळे अनालिसिस करायला खूप जास्त कॉम्प्लेक्सिटी बनते. त्यामुळे इक्विव्हॅलेंट सर्किटमध्ये आपण त्याला कन्वर्ट करतो आणि सॉल्व्ह करतो. त्यानंतर नॉर्टन्स थेरम बघा, सेम आहे. पुन्हा पण काय करते नॉर्टन्स थेरम, linear active resistive network containing voltage source, current source, one or more current source can be replaced by equivalent circuit containing current source called Norton's equivalent current, ISC, and equivalent resistance in parallel. बघा लास्ट टाइमला थेवेनिन थेरम तुम्हाला काय सांगते, कोणतेही कॉम्प्लेक्स नेटवर्क तुम्हाला इक्विव्हॅलेंट सर्किटमध्ये कन्वर्ट करायचं आहे ज्याच्यामध्ये असणार एक VTH आणि RTH. आणि नॉर्टन्स थेरम काय सांगते तुम्हाला, कोणतंही कॉम्प्लेक्स नेटवर्क ज्याच्यामध्ये ॲक्टिव्ह रेजिस्टिव्ह, ॲक्टिव्ह पॅसिव्ह, व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स, वन ऑर मोर ऑर मल्टिपल असेल तर त्याला फक्त एका इक्विव्हॅलेंट सर्किटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तुमचा एक करंट सोर्स ज्याला तुम्ही नाव देणार ISC, आय शॉर्ट सर्किट करंट, आणि त्याच्यात असणार एक शंट रेजिस्टन्स त्याला नाव देणार तुम्ही RTH, आणि हा असणार तुमचा लोड, ओके, RL. आणि याच्यातून फाइंड होणारं करंट तुम्ही सेम अगेन तसंच काढू शकता. शॉर्ट सर्किट करंट इज इक्वल्स टू RTH अपॉन RL प्लस RTH इंटू ISC. ओके, हा आहे तुमचा करंट डिव्हिजन रूल. जर तुम्ही बघितलं असेल तर एका ब्रांचमधून फ्लो होणारं करंट, इथे दोन ब्रांच आहेत, एक RTHची एक RLची. ओके, हा एक करंट आहे, हा एक करंट आहे, आणि तुम्हाला I काढायचं असेल या ब्रांचमधून फ्लो होणारा करंट तर हा RTH वरती यायचा आणि खाली दोघांची ॲडिशन करायची. याला म्हणतात करंट डिव्हिजन रूल. तर बघा, तुम्ही इक्विव्हॅलेंट सर्किट बघा, प्रॅक्टिकल करंट सोर्सचं जर तुम्ही सर्किट बघितलं तर सेम आहे. एक करंट सोर्स आहे, पॅरललमध्ये एक रेजिस्टर आहे, ओके, आणि लोड रेजिस्टर आहे. ओके, तर नेक्स्ट आहे तुमचा रेसिप्रोसिटी थेरम. ओके, तर हा थेरम काय सांगतोय, पुन्हा सेम पॉईंट केलेत. एनी लिनियर नेटवर्क कन्सिस्टिंग लिनियर और बायलॅटरल और इम्पेडन्स और ॲक्टिव्ह सोर्सेस. ओके, या पॉईंटपर्यंत तुमची कॉमन डेफिनेशन आहे ऑलमोस्ट सर्व थेरमसाठी. ओके, त्यानंतर ॲक्च्युअल थेरम काय, द रेशिओ ऑफ व्होल्टेज V induced in one loop to the current I in other loop is same as the ratio obtained if the position of V and I are interchanged. Like इथे एक तुमचा व्होल्टेज सोर्स आहे, या व्होल्टमुळे तुमचा I करंट फ्लो होते या लूपमधून, बट तुम्ही जर या व्होल्टला या साईडला आणलं, ओके, आणि त्यानंतर तुम्ही हा I चेक केला तर हे दोन्ही ऑलमोस्ट सेम असणार. म्हणजेच काय की ह्या व्हीमुळे जो I फ्लो होतो सेम I तुमचा यामधून पण फ्लो होणार जर तुम्ही त्यांची पोझिशन इंटरचेंज केली तर. ओके, करंट आणि व्होल्टेजची पोझिशन जर तुम्ही सर्किटमध्ये इंटरचेंज केली तर त्यांचा जो रेशो असणार आहे तो रिमेन सेम असणार आहे. हा झाला तुमचा रेसिप्रोसिटी थेरम. नेक्स्ट आहे तुमचं टू पोर्ट नेटवर्क. ओके, तर एक क्वेश्चन इकडे विचारला आहे, स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ टू पोर्ट नेटवर्क. बघा आपण
जे आतापर्यंत थेव्हनिन नॉर्टन्स थेरममध्ये केलं की आपण एका सर्किटला कॉम्प्लेक्स सर्किटला एका सिम्पल इक्विव्हॅलंटमध्ये कन्वर्ट केलं आहे. सेम टू पोर्ट नेटवर्क पण तसंच आहे. एक थेरम आहे ज्यामध्ये तुम्ही कॉम्प्लेक्स सर्किटला एक सिम्पल सर्किटमध्ये रिप्रेझेंट करून त्याला इझिली कॅल्क्युलेट करू शकता. तर बघा टू पोर्ट नेटवर्कचे सिग्निफिकंट काय दिलेत? Any electrical network can be easily analyzed if it represented with an equivalent model. Okay, same questions, same दिले इकडे पण equivalent model मध्ये कन्वर्ट करायचं, which give the relation between input output variables. Two port network is network having two ports. Okay, and this is the common. Okay, common one port is used as a input port, other port used as a output port, and these ports are called as a port 1 port 2. बघा कोणतं जरी नेटवर्क असेल तर त्याला अशा एका नेटवर्कमध्ये कन्वर्ट करायचं. एक ब्लॉक, ओके, आतमध्ये एक नेटवर्क असेल, त्याला एक 2 इनपुट असतील, 2 आउटपुट असतील. हा झाला तुमचा इनपुट पोर्ट, हा झाला तुमचा आउटपुट पोर्ट. इकडे तुमचा असणार V1, इकडे असणार V2. यातून फ्लो होणारा करंट असेल I1, यातून फ्लो होणारा असेल I2. ओके, आणि सेम तुम्हाला जर म्हणलं डायग्राम ऑफ झेड पॅरामीटर, सेम ब्लॉक काढायचा आहे, सेम नाव ठेवायचे, फक्त इकडे Z11, Z12, Z21, Z22. ओके, हा झाला तुमचा टू पोर्ट नेटवर्क फॉर झेड पॅरामीटर. वाय पॅरामीटर विचारला, सेम ब्लॉक काढायचा आहे, Y11, Y12, Y22, Y21, Y22. ABCD पॅरामीटर विचारले, सेम नेटवर्क काढायचे, इनपुट आउटपुट, इनपुट पोर्ट, V1, सगळे नावं देऊन घ्या तुम्ही, मी देत नाही आता, आपल्याकडे क्विक रिव्हिजन असल्यामुळे. ABCD झालं. हे टू पोर्ट नेटवर्कचं एक सिंपल ब्लॉक डायग्राम आहे. आपण आता डिटेलमध्ये बघू की एक्झॅक्टली ते पॅरामीटर्स आहेत काय. तर बघा झेड पॅरामीटरलाच आपण नाव देतो इम्पेडन्स पॅरामीटर. इम्पेडन्स काय असतो? तुमच्या सर्किटचा इम्पेडन्स म्हणजे तुम्हाला ओम्स लॉ माहिती आहे. ओम्स लॉमध्ये जर तुम्हाला आर काढायचं असेल तर आरचा फॉर्म्युला काय असतो? V/I. सेम जर तुमच्या सर्किटचं तुम्ही व्होल्टेज V/R, सेम जर तुमच्या सर्किटचा तुम्हाला व्होल्टेज टू करंट रेशो फाइंड आउट करायचा असेल तर तो असतो तुमच्या सर्किटचा इम्पेडन्स. ओके, तर यामध्ये तुम्हाला सगळे इम्पेडन्सचे फॉर्म्युले मिळणार आहेत 4. तर बघा तुम्हाला जर इक्वेशन स्टेट करायला विचारलं तर तुम्हाला सिम्पली हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. V1 = Z11 I1, Z12 I2. त्यानंतर V2 = Z21 I1, Z22 I2. ओके, त्यानंतर तुम्ही याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये पण एक्सप्लेन करू शकता. V1 V2 तुम्ही असे नोट डाऊन करू शकता. त्यावेळेस तुमचे हे झेड पॅरामीटर Z11, Z21, Z12, Z22 आणि I1 I2. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं या मॅट्रिक्सला तर तुम्हाला हे 2 इक्वेशन मिळतील. त्यानंतर बघा इकडे याचे 4 जर तुम्हाला सांगितलं की ड्रॉ अँड एक्सप्लेन झेड पॅरामीटर अँड डिराईव्ह द एक्सप्रेशन, तर त्यावेळेस काय करायचं तुम्हाला? सिम्पली बघा, हा ओपन सर्किट इम्पेडन्स आहे. ओपन सर्किट इम्पेडन्स आहे म्हणजे काय होतं? जर तुमचं एक नेटवर्क असेल, ओके, हा तुमचा झेड पॅरामीटरचा नेटवर्क आहे. ओके, हा तुमचा V2, हा तुमचा V1. जर तुमचं ओपन सर्किट असेल तर त्यावेळेस जर तुम्ही आउटपुटला ओपन सर्किट केलं तर त्यावेळेस तुमचा I2 0 होईल. जर तुम्ही इनपुटला ओपन सर्किट केलं तर तुमचा I1 = 0 होईल. आता काय करा, सिम्पल याच एक्झाम्पल घ्या. सपोज मी घेतलं माझं, हा जो तुमचं एक्सप्रेशन आहे, ओके, काय V1 = Z11 × I1 + Z12 × I2. आता मला 2 कंडिशन इथे अप्लाय करायच्या. फर्स्ट कंडिशन असेल की माझं आउटपुट ओपन आहे. जर तुमचं आउटपुट ओपन असेल त्या केसमध्ये काय होतं? तुमचं I2 0 होऊन जातं. तर या इक्वेशनमध्ये I2 = 0 पुट करा. तर या इक्वेशनमध्ये I2 = 0 पुट करा तर काय होईल? ही टर्म्स तुमची 0 होऊन जाईल. तुमच्याकडे काय राहील? V1 = Z11 I1. आता तुम्हाला Z11 ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर Z11 = काय राहील? हे V1 I1 इकडे घेऊन या, V1/I1. हा झाला तुमचा Z11. यालाच नाव काय देतात? ड्रायव्हिंग पॉईंट इनपुट इम्पेडन्स. सेम तुम्हाला फक्त काय करायचं आहे, या इक्वेशनमध्ये पुन्हा एकदा I1ला 0 कन्सिडर करून सॉल्व्ह करायचं आहे Z11 साठी, एकदा I2ला 0 करून सॉल्व्ह करायचं आहे Z12 साठी. त्यानंतर सेम V2 साठी पण सेम प्रोसेस करायची आहे. सेम इक्वेशनमध्ये तुम्हाला एकदा I1 ची व्हॅल्यू I1 ची व्हॅल्यू 0 ठेवायची, I2 ची व्हॅल्यू 0 ठेवायची आणि ते करून तुम्हाला ही 4 पॅरामीटरचे इक्वेशन मिळून जाते.
आणि बघा इम्पेडन्स का म्हणतात त्याला, कारण प्रत्येक जर तुम्ही पॅरामीटर बघितला तर त्यामध्ये काय आहे, व्ही बाय आय टर्म्स मिळते तुम्हाला, म्हणजे व्होल्टेज टू करंट रेशो मिळतो, म्हणून याला इम्पेडन्स म्हणतात. आणि इम्पेडन्सचं युनिट असतं ओहम. तर हा झाला तुमचा झेड पॅरामीटर. फक्त हे 2 इक्वेशन लक्षात ठेवा, बाकीचं तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. आणि 2 कंडिशन लक्षात ठेवा की V1 साठी मला I1 इक्वल्स टू 0, I2 इक्वल्स टू 0 करायचं. आणि I1 I2 0 का कन्सिडर करतो, कारण हे ओपन सर्किट पॅरामीटर आहे. जर तुमचं आउटपुट ओपन असेल तर त्यातून फ्लो होणारा करंट हा 0 असतो. जर तुमचा इनपुट पोर्ट ओपन असेल तर I1 माझा 0 होईल. तर नेक्स्ट पॅरामीटर आहे तुमचा वाय पॅरामीटर, किंवा याला म्हणतात ॲडमिटन्स पॅरामीटर. ओके, इम्पेडन्स काय बघितलं आपण, इम्पेडन्स असतो तुमचा V बाय आय. तर याच्या अपोजिट I बाय व्ही जे असेल ना, तो असतो तुमचा ॲडमिटन्स. ओके, इथे पण तुम्हाला काय करायचं, 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. जसं लास्टमध्ये काय होतं, तुम्हाला V1 V2, ओके, याचे फॉर्म्युले होते, आणि Z11 I1. इकडे त्याचे अपोजिट आहे, इकडे इन्स्टेड ऑफ V1 V2 तुम्हाला काय घ्यायचं आहे, I1 I2. आणि नेक्स्ट ब्लॉकमध्ये असणार तुमचे वाय आहे, म्हणून वाय पॅरामीटर. हे वायचे 4 पॅरामीटर, आणि विथ रिस्पेक्ट टू V1 V2. ओके, तर आता याला शॉर्ट सर्किट पॅरामीटर म्हणतात. ठीक आहे, तर इकडे काय करायचं, सेम हे 2 जे तुमचे इक्वेशन्स आहेत I1 आणि I2 चे, इकडे 2 कंडिशन्स अप्लाय करायच्या. फर्स्ट तुम्हाला काय करायचं, इनपुट शॉर्ट करा. इनपुट शॉर्ट केलं तर तुम्हाला काय मिळेल, V1 इक्वल्स टू 0 मिळेल. V1 इक्वल्स टू 0ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करा. तुम्हाला जर तुम्ही V1 0 केला तर तुम्हाला Y12ची व्हॅल्यू मिळेल. त्यानंतर सेकंड इक्वेशनमध्ये जर तुम्ही V1 0 केला तर तुम्हाला Y22ची व्हॅल्यू मिळेल. नंतर नेक्स्ट कंडिशन असते, तुमच्या आउटपुटला शॉर्ट करा, म्हणजे V2ला शॉर्ट करा. V2ला शॉर्ट केल्यानंतर काय होईल, V2 इक्वल्स टू 0 होईल. झेडमध्ये I1 I2 0 ठेवून इक्वेशन सॉल्व्ह करायचे, वायमध्ये V1 V2 0 ठेवून इक्वेशन सॉल्व्ह करायचे, आणि तुम्हाला हे 4 पॅरामीटर मिळतील. ॲडमिटन्स आहे, एक व्हेरिफिकेशनसाठी सांगतो, जेव्हा तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह कराल तेव्हा लक्षात ठेवायचं की आपलं आन्सर मस्ट बी I बाय व्ही आलं पाहिजे, कारण हा ॲडमिटन्स आहे. इट मस्ट बी I बाय व्ही. आणि हे पॉईंट्स तुम्ही बघा, Y11 I1 V1, I2 V2, I2 V1, हे पाठ करायची गरज नाही. हे इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला हे पॅरामीटर येऊन जातील. ओके, त्यानंतर आहे ABCD पॅरामीटर. जसं आपण आता बघितलं, आधी आपण काय घ्यायचो, इनपुटला आपण आधी V1 V2 घेतलं, त्यानंतर I1 I2 घेतलं. आता हे ट्रान्समिशन पॅरामीटर ABCD, याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स घेतो. याच्यामध्ये आपण काढतो V1 आणि I1. ओके, आणि सेम V1 I1 जर घेतलं, तुम्ही बघा, ओके, सेम इक्वेशन्स आहेत, V1 I1, त्यानंतर ABCD 4 पॅरामीटर, इन्स्टेड ऑफ Y11 Y12 Y21च्या ऐवजी ABCD पॅरामीटर घेतलात, आणि आउटपुटला V2 मायनस I2 असणार आहे. त्यानंतर याला सॉल्व्ह करा. फर्स्ट काय करायचं, इक्वेशनमध्ये I2 इक्वल्स टू 0 घ्यायचं आहे, त्यानंतर V2 इक्वल्स टू 0 घ्यायचं आहे. आधी आपण फक्त कोणतेही व्होल्टेज कन्सिडर करायचो, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आपण क्विकली सांगतो तुम्हाला. हा आहे तुमचा A B C आणि D. ओके, हे झालं तुमचं एक 2 पोर्ट नेटवर्क. सेम तुमची V1 V2 राहणार इकडे पण. हा ब्लॉक कायम आहे, सॉरी, हा V1 I1 V2 I2. तर एकदा काय करायचं तुम्हाला, या इक्वेशनमध्ये तुमचं इक्वेशन असणार आहे, तर तुम्हाला इक्वेशनमध्ये या व्हॅल्यू पुट करायच्यात I2च्या, I2 0 आणि V2 0, आणि त्यावरून तुम्हाला हे 4 पॅरामीटर मिळतील. त्यानंतर एक्सप्लेन पाय आणि टी सर्किट. ओके, तर या ॲटेन्युएटरचे टाईप आहेत, तुम्ही एकदा क्विकली याला बघून घ्या. सर्किट सांगतो मी. टी म्हणजे काय आहे, टी कसं काढतो आपण, हा तुमचा अल्फाबेटमधला टी आहे. तर इम्पेडन्सचे टी फॉर्ममध्ये इम्पेडन्स काढून घ्यायचा. जसं आपण 2 पोर्ट नेटवर्क बघितलं, सेम टी नेटवर्क म्हणजे काय, एक टी फॉर्ममध्ये एक इम्पेडन्स, दुसरा इम्पेडन्स, आणि हा एक इम्पेडन्स. ॲटेन्युएटरचे टाईप्स आहेत ते, हा फिक्स विचारतात बऱ्यापैकी 4 मार्कला क्वेश्चन्स, असं लक्षात ठेवायचा. टी नाव दिसलं की टीचा एक नेटवर्क काढून घ्यायचा, त्याला नाव द्यायचं Z1 Z2 Z3, कारण आपण इम्पेडन्स झेड पॅरामीटर अनालाइज करतो इकडे, तर त्याचंच नाव द्यायचं. आणि सेम 2 पोर्ट सारखं V1 V2 I1 I2. त्यानंतर पाय, जसं पायचं सिम्बॉल आहे बघा, झेड पॅरामीटर सॉल्व्ह करण्यासाठी टी नेटवर्क वापरतात, आणि वाय पॅरामीटर सॉल्व्ह करण्यासाठी पाय नेटवर्क वापरतात. पाय कसा असतो आपला, हे तुमचं पायचं सिम्बॉल आहे. तर सेम असेच तुमचे वायचे
सेम तुमचा हा वायचा नेटवर्क झाला. जर तुम्हाला ड्रॉ करायला विचारलं तर तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता. त्यानंतर 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे बघा. एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ टू पोर्ट नेटवर्क, ऑल्सो ड्रॉ टू पोर्ट नेटवर्क कॉन्फिगरेशन, कॅस्केडेड कॉन्फिगरेशन आणि सिरीज कॉन्फिगरेशन. बघा, टू पोर्ट नेटवर्क काय, एक ब्लॅक बॉक्स टेक्निक आहे. म्हणजे काय की एक बॉक्स आहे, त्याच्या आतमध्ये काही तुम्हाला सिम्प्लिफिकेशनचे थेरम्स आहेत आणि तुम्ही कोणत्याही सर्किटला या बॉक्सच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकता. त्याच्या इनपुटला तुम्ही V1, V2, I1, I2 सेम ब्लॉक तुम्हाला रिपीट करायचा आहे आणि याने आपण इझिली कोणतंही कॉम्प्लेक्स सर्किट सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर त्याचे कनेक्शन काय बघा. कॅस्केड म्हणजे काय, एकाला एक गोष्ट कनेक्ट करणं, कॅस्केडिंग करणं. म्हणजे हा तुमचा एक पोर्ट आहे, ठीक आहे. आता तुम्हाला हा पोर्ट कॅस्केड करायचा म्हणजे काय करायचं आहे, हा एक पोर्ट काढायचा आहे आणि दुसरा पोर्ट त्याला कनेक्ट करायचा आहे. म्हणजे तुम्ही 2 पोर्ट एकमेकाला कनेक्ट केले. फक्त इकडे A1, B1, C1, D1, त्यानंतर दुसऱ्या पोर्टसाठी A2, B2, C2, ठीक आहे. हे झालं तुमचं कॅस्केड कनेक्शन. त्यानंतर सिरीज कनेक्शन. सिरीज कनेक्शन कसं करायचं, तुम्ही 2 रजिस्टर सिरीजमध्ये कसे कनेक्ट करता, हा एक रजिस्टर, हा एक, हे 2 रजिस्टर माझे सिरीजमध्ये झाले. सेम हा जो तुमचा मायनस पॉईंट आहे, हा तुम्हाला याला कनेक्ट करायचा आहे दुसऱ्याला आणि पुन्हा इकडे कनेक्ट करायचा आहे. हे झालं तुमचं सिरीज कनेक्शन. एक पोर्ट दुसऱ्या पोर्टशी सिरीजली कनेक्ट. ओके. त्यानंतर सिरीजमध्ये केल्यानंतर काय होईल, जर तुमचा एक Z1 असेल तर त्याचे ॲडिशन होईल Z1 + Z2 आणि हे पॅरामीटर तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पॅरलल कसं काढतो आपण, पॅरलल तुम्हाला माहिती आहे 2 रजिस्टर पॅरलल असतात. म्हणजे काय असतात, दोन्ही पण टर्मिनल एकमेकाला कनेक्ट असतात. हा झाले तुमची रजिस्टरचं पॅरलल कनेक्शन. सेम पोर्टचं पॅरलल कनेक्शन तुम्हाला काढायचं आहे. 2 पोर्ट काढले मी असे, हे दोघांचे इनपुट. ओके. हा पॅरलल आहे म्हणून हे एकमेकाला असे याचे इनपुट कनेक्ट करायचे. सेम आउटपुट पण पॅरललमध्ये. हा झाला तुमचा पॅरलल कनेक्शन ऑफ टू पोर्ट नेटवर्क. बघा, तर सोपे आहेत. ABCD पॅरामीटर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर त्याचे इक्वेशन्स तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. नंतर टू पोर्ट नेटवर्कचे कॉन्फिगरेशन लक्षात ठेवायचे, टू पोर्ट नेटवर्कचं सिग्निफिकन्स, टी नेटवर्क आणि पाय नेटवर्क.